विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर दोन देशांचे ध्वज दिसत आहेत. सूचक विधानांच्या साहाय्याने ते कोणत्या देशाचे ध्वज आहेत हे आपणास ओळखायचे आहे. प्रथम आपण ध्वज क्रमांक 1 बघूया. बघा, सूचक विधान आहेत जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. दुसरं सूचक विधान आहे मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. आणि तिसरं सूचक विधान आहे क्रिकेट हा या देशात लोकप्रिय आहे. याचाच अर्थ तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो, हा देश आहे भारत देश, आपला देश. तर दुसरा ध्वज आपण ओळखूया. सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते. आणि फुटबॉल हा खेळ या देशाचा लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलवरून तुमच्या लक्षात आलं असेल नक्कीच हा देश आहे ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सूचक विधानाच्या साहाय्याने भारत आणि ब्राझील या दोन देशांचे हे ध्वज आहेत हे ओळखले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास यावर्षी 10वीच्या भूगोलामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांची माहिती घ्यायची आहे. या दोन देशांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आधी आपण भारताविषयी माहिती समजून घेऊया. बघा, आपल्या भारताची ओळख भारतीय प्रजासत्ताक अशी आहे. आपल्या भारताच्या राजधानीचे नाव नवी दिल्ली असं आहे. आणि स्थान, विस्तार व सीमा समजून घेऊया. भारताचे स्थान हे पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. आता भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात कसे आहे ते समजून घेऊया. बघा, या ठिकाणी एक ग्लोब आहे. या ग्लोबला जर आपण आडव्या पद्धतीने समांतर भागणी केली तर वरचा भाग हा उत्तर गोलार्ध आहे आणि खालचा भाग हा दक्षिण गोलार्ध आहे. तसंच उभ्या पद्धतीने आपण जर दोन सारखे भाग केले तर उजवीकडची जी बाजू आहे ती पूर्व गोलार्ध येईल आणि डावीकडची बाजू ही पश्चिम गोलार्धाची येईल. आता या ग्लोबचे म्हणजे पृथ्वीच्या ग्लोबचे आपण चार सारखे भाग केलेत आणि या ठिकाणी आपला भारत देश आहे बघा. आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्थान भारताचं हे उत्तर व पूर्व गोलार्धाच्या आत आहे. म्हणून भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. तर पुढचा भाग समजून घेऊया. आशिया खंडाचं दक्षिण भागात स्थान कसं आहे ते बघूया. बघा बघा तुमच्या समोर 7 खंड असलेला हा नकाशा आहे. या ठिकाणी आशिया खंड दिसतो आहे बघा. आशिया खंडाची ही वरची उत्तर दिशा आहे आणि ही खालची दक्षिण दिशा आहे. आणि आपला भारत देश बघा दक्षिणेच्या बाजूला आहे. म्हणूनच आशिया खंडाच्या दक्षिण भागात आपल्या भारत देशाचं स्थान आहे.